बचाव कार्य लवकरात लवकर होणं गरजेचं आहे, कारण जर अंधार पडला तर बचाव कार्य देखील थांबवलं जाऊ शकतं। 20 ते 25 हा आकडा काही छोटा नाहीये। उर्षला अगदी बरोबर आहे। खरं तर आता 4 वाजलेले आहेत। 2 तासामध्ये, कारण संपूर्ण जिल्ह्यामध्ये ढगाळ वातावरण आपल्याला पाहायला मिळतं, सूर्यप्रकाश थोडा सुद्धा नाहीये, त्यामुळे 2 तासानंतर पूर्णतः अंधार जो आहे तो आपल्याला त्या परिसरामध्ये पाहायला मिळू शकतो। त्यामुळे 2 तासामध्ये रेस्क्यू जे आहे ते करणं खरं तर जिल्हा प्रशासनासमोर सर्वात मोठं आव्हान आहे। रात्रीच्या वेळी पाण्यामध्ये रेस्क्यू जे आहे ती एनडीआरएफला करणं अवघड जाऊ शकतं। मात्र जी प्राथमिक माहिती मिळते ते म्हणजे 6 जणांचा दुर्दैवी मृत्यू जो आहे तो झाल्याची माहिती सध्या लोकप्रतिनिधींकडून मिळते। जिल्हाधिकारी या सगळ्या परिस्थितीवरती लक्ष ठेवून आहेत। काही वेळामध्ये जिल्हा प्रशासनाला जे आहे ते लोकप्रतिनिधींकडून सूचना दिल्या जातील। मात्र सध्या रेस्क्यू टीम जी आहे त्या मोठ्या प्रमाणावरती वाढवणं खूप गरजेचं आहे, कारण नक्कीच प्रदीप तुमच्याकडून अपडेट घेत राहणार आहोतच। मात्र सध्या जी माहिती हाती मिळते ती म्हणजे या पुलावरून दुचाकी नेली आणि त्यामुळे हा पूल ओव्हरवेट झाला आणि त्यामुळे हा पूल तुटला असण्याची देखील शक्यता वर्तवण्यात आलेली आहे। हा पूल नेमका का तुटला याची तर चौकशी होणारच आहे। मात्र जी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे, अनेक पर्यटकांनी यावरून दुचाकी नेलेल्या आहेत, त्यामुळे हा पूल ओव्हरवेट झाला। कुंडमाळा ओलांडण्यासाठी याच पुलाचा वापर व्हायचा आणि हाच पूल आता कोसळल्याने एक मोठा प्रश्न निर्माण झालेला आहे। अनेक पर्यटकांनी या पुलावरून दुचाकी नेली आणि त्यामुळे हा ओव्हरवेट होऊन पूल कोसळलेला आहे अशी प्राथमिक माहिती समोर आलेली आहे। आमदारांकडून देखील ही माहिती समोर आली। सध्या बचाव कार्यासाठी एनडीआरएफच्या टीम घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। थोड्याच वेळात आमदार सुनील शेळके हे देखील या घटनास्थळी दाखल होणार आहेत। स्थानिक प्रशासनाकडून स्थानिकांकडून देखील सध्या बचाव कार्य अगदी युद्धपातळीवर सुरू आहे। कोंडमाळ्याजवळील इंद्राणीवरील हा पूल कोसळलेला आहे। यामध्ये 20 ते 25 पर्यटक वाहून गेल्याची भीती आहे। पुलावरून दुचाकी घेऊन गेल्यानं ओव्हरवेट होऊन हा पूल कोसळलेला आहे अशी प्राथमिक माहिती समोर येते। यात 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी दिलेली आहे। तब्बल 2 तासात आता बचाव कार्य करायचं आहे आणि त्यासाठी एनडीआरएफची टीम देखील या ठिकाणी पोहोचली आहे। प्रदीप माझा आवाज पोहोचतोय तुमच्यापर्यंत? आमचे प्रतिनिधी आपल्याला अपडेट देत आहेत। मात्र सध्याची ही जी एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण पाहतोय, 1 तासापूर्वी ही घटना घडलेली आहे आणि हा पूल अचानक कोसळलेला आहे। रविवारचा दिवस आहे, आज अनेक पर्यटक या ठिकाणी पिकनिकसाठी येतात। हे फोटो आपण पाहतोय, नदीचा प्रवाह देखील मोठ्या प्रमाणात आहे आणि याच ह्याच्यात 20 ते 25 जण वाहून गेल्याची भीती जी आहे वर्तवण्यात येत आहे। यामध्ये 6 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आमदार सुनील शेळके यांनी सांगितलेली आहे। मात्र हा आकडा अजूनही वाढू शकतो, कारण 2 तासात शोध कार्य बचाव कार्य करणं हे आता मोठं आव्हान असणार आहे। एनडीआरएफ